आणि मला आठवतंय ज्या वेळेला मी आमदार होते, चांदणी चौकाचा विषय घेऊन मी जेव्हा साहेबांकडे गेले होते, तर साहेबांच्या कामाची पद्धत एक जी मी ऑब्झर्व केली होती ती मी सांगते. आत्ताच सुप्रियाताईंनी सांगितलं की त्यांच्याकडनं जी कामं झाली NHAच्या माध्यमातून ती चांगलीच झाली. त्याचं कारण असं आहे की गडकरी साहेबांना या विषयातलं पूर्ण नॉलेज एकतर आहे, करण्याची खूप दूरदृष्टी आहे, ती धमक ज्याला आपण म्हणतो ती आहे, आणि डिटेलिंगमध्ये जाणं आहे. तर त्याचं उदाहरण जे मी अनुभवलं ते मी सांगते की ज्या वेळेला चांदणी चौकाचा विषय आला तेव्हा महानगरपालिकेने एक साधारणपणे 200 कोटीचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला होता. तो घेऊन मी जेव्हा साहेबांकडे गेले तेव्हा साहेबांनी सांगितलं की आपण अजून डिटेलमध्ये जाऊन हा प्रोजेक्ट चांगला कसा होईल याचा विचार करूया. त्यामुळे त्यांनी त्यांची माणसं तिथे कामाला लावली आणि आज जो आपण चांदणी चौकाचा प्रकल्प झालेला बघतोय, इंटिग्रेटेड पूर्ण रोड्स जे आहेत 6 पदरी 6 लेनचे, तर ते आपण बघतोय की ती किती पूर्णांशाने ते काम झालेलं आहे. फक्त आता ते पादचारी मार्गाचं जे मागणी आली लोकांकडनं ती आता आपण करतोय, परंतु जवळजवळ 600 कोटी रुपये खर्च करून हा प्रोजेक्ट केंद्र शासनाने केला आणि त्याचबरोबर 200 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना जागा ॲक्विजिशन करण्यासाठी दिले. तर जवळजवळ 800-900 कोटी रुपये खर्च करून आज पुण्याचे हे प्रश्न सोडवलेले आहेत.